चंद्रभागेच्या तीरावर पाहायला मिळते। चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी असं जे म्हणतात, अगदी तसंच चित्र चंद्रभागेच्या तीरावर सध्या अनुभवायला मिळते। ही थेट दृश्य आपण चंद्रभागेच्या तीरावरची पाहतोय की हा संपूर्ण घाट कसा या वारकऱ्यांनी गजबजून गेलेला आहे, फुलून गेलेला आहे। भक्तीचा मेळा सध्या या पंढरी नगरीमध्ये रंगलेला आहे। विठुरायाला भेटण्यासाठी हे सगळे वारकरी गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या दिंड्यांमधून, वेगवेगळ्या संतांच्या पालख्यांमधून पायी चालत पंढरीच्या दिशेने निघालेले होते आणि अखेर त्यांना त्यांची पंढरी दिसलेली आहे आणि विठुरायाही आता त्यांना भेटायला आलेला आहे। हे सगळे माऊली आता या चंद्रभागेच्या पवित्र नदीमध्ये स्नान करतात आणि त्यानंतर विठुरायाच्या दर्शनासाठी ते जातात। आता विठुरायाच्या दर्शनाला आपण पाहिलं तर जवळपास 22 ते 24 तास लागतात। मात्र कळसाचं सुद्धा दर्शन झालं किंवा नामदेव पायरीचं सुद्धा दर्शन झालं तर पुण्य लाभलं, अशा प्रकारची एक भावना या वारकऱ्यांच्या मनामध्ये असते आणि त्यामुळे लाखोंच्या संख्येने जरी हे वारकरी येत असले तरी मंदिराला प्रदक्षिणा या वारकऱ्यांकडून घातली जाते आणि सगळा सोहळा आहे तो धन्य झाला असं त्यांना वाटतं आणि त्यामुळेच हा सगळा प्रवास करत हे सगळे माऊली आज पंढरीमध्ये दाखल होत असताना ज्ञानबा तुकारामचा जयघोष हा सुद्धा आपल्याला गाणी ऐकायला पाहायला मिळते। सर्व प्रमुख संतांच्या पालख्या आहेत, त्यांच्या पादुका आहेत, त्या सुद्धा या चंद्रभागेच्या नदीमध्ये स्नान केलं जातं। पवित्र असं स्नान त्यांना घातलं जातं आणि नंतर मंदिराची जी प्रदक्षिणा आहे ती सुद्धा घातली जाते। असं भक्तिमय वातावरण सध्या पंढरपूर शहरामध्ये आणि या संपूर्ण चंद्रभागेच्या घाटावर आपल्याला पाहायला मिळते आणि हा सगळा असाच सोहळा आहे तो सुद्धा सुरू राहणार आहे। गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी वारकऱ्यांची संख्या वाढेल असं सुद्धा अंदाज वर्तवला जातोय, कारण की संपूर्ण वारीच्या सोहळ्यातही आपण पाहिलं की संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झालेले होते। पाऊस झालेला आहे, शेतीची मशागतही झालेली आहे आणि त्यामुळेच वारकरी हे विठुरायाला भेटण्यासाठी जे आसुसलेले होते, ज्यांना प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा वारकऱ्यांची संपलेली आहे आणि अशा मोठ्या संख्येने वारकरी आहेत ते सध्या पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि विठुरायाच्या चरणी